काय रे काय झालं? काय सुधाकर का हा साहेब? काय झालं? बातम्या द्यायला आलायस का घ्यायला आलाय? साहेब माझं एक प्रोसेस असते, म्हणजे मी काय करतो सुरुवातीला पुढे. सगळं म्हणजे मला बातमीसाठी जी माहिती लागते ना त्याची चौकशी करायला आलो तुम्ही. तुला काय आम्ही द्यायच्या बातम्या? आम्ही दिवसभर तपास करायचे, बातम्या गोळ्या करायच्या आणि आयत्या आणून तुला द्यायच्या आणि तू जगाला सांगणार. पोलिसांचं जावं आहेस तू? तसं नाही. म्हणजे आम्ही आमचा जीव धोक्यात घालायचा, गुन्हेगार पकडायचे, आणि तुम्ही टीव्हीवर दिवसभर काय नाचवणार? मी माझा जीव धोक्यात घालून तुमच्यासाठी बातमी आणली. आणि ह्या गुन्हेगार मुलीच्या- सावध होणार तो, ह्या मुली पळून जायचा प्रयत्न करणार, ह्या- पळून जाणार तो. तुम्ही ह्या- पोलिसांना दोष देणार, अक्कल शिकवणार. बोला आता. म्हणजे ह्या ज्या मुली मेल्या ना, कुणी मेलेलं नाहीये. आज याला काही झालेलं नाही. ती परत येणार, मी तिला परत आणणार. ना येतो साहेब. उचलेस झुंजार फोन का करत नाही? किती वेळ झाला? वाचलो. केवढ्यानं खेकटलं ते जामकर साहेब. गोपाळ हा झुंजार बोल, काय कळलं? अरे नाही ना राव, इथं आलो, इथं कसलीच बातमी नाही कळाली. इथं सगळे शांतच आहे. काय आहे, त्या जामकर साहेबांना बोलायला गेलो तर माझ्यावरच भडकले ना. काय नाही बाबा, ते फक्त लाली वहिनी माधुरी सोबत त्यांच्या बहिणीचं नाव घेतलं, त्या आर्याचं. तो डायरेक्ट खेकसला माझ्यावर. आर्या कुठं गेली नाही, इथंच आहे सुखरूप आहे. अरे मग घाबरलो. माझं मी पाय लावून पळवलं, घाम सुटला मला. म्हणजे आर्याची डेड बॉडी सापडलीच नाहीये त्यांना. बॉडी तर त्याच ठिकाणी पुरली होती. जामकर तिथे आला, त्यालाही चिठ्ठी सापडली होती. म्हणजे बॉडी कशी गायब झाली? अरे हॅलो हॅलो हॅलो, हा बोल बोल बोल. अरे मी म्हणलं जामकर साहेबांबद्दल जे काय सांगितलं ते ऐकलंस ना तू? अरे होय होय, ते तू आर्य मॅडमचा लालीजींचा विषय एकत्र काढला असेल ना, त्याच्यामुळे जामकर साहेब चिडले असतील कदाचित. हा, पण काय काळजी करू नको. तुझा शोध चालूच ठेव बरं का. आणि तुला काही माहिती कळली तर मला सांग, मला लई काळजी वाटते रे त्यांची. हा, म्हणजे आता पत्रकार म्हणजे तुला माहिती आहे झुंजारचं लावा तगत असतं. ठेवतो बाय. बरं ठीक आहे, ठेव हा. सगळं शांत आहे. जामकर पण काहीच हालचाल करत नाही, म्हणजे तिथे 100% बॉडी नाहीये. मग बॉडी तिथून गेली कुठे? काही वडापाव द्याव, गरम आहे, द्या. बोले होते ना, बोले होते माझ्या नादाला नको लागू, वाट लावून टाकेन तुझे. ऐकलं नाहीस माझं. बघ काय झालं. ए उठ उठ. हाय, मला माफ करा, मी परत नाही. मला सोडा. काय झालं? तू माझ्या नवऱ्याला फोन लावणार होतास ना, माझ्याबद्दल सांगणार होतास, पोलिसांना बोलून घेऊन येणार होतास.
बोलव, लाव फोन माझ्या नवऱ्याला. नको, मग एक काम करू, आपण पोलिसांकडे जाऊ. मी पोलिसांना सांगते तू माझ्यासोबत काय कर. पाया पडतो तुमच्या. चुकलं माझं. मला पैसे बी नको. आई पुन्हा येत बी नाही. मला जाऊ द्या. नको पाहिजे, नको. पण बाहेर जाऊन तू काय सांगितलंस तर? अहो नाही. मी स्वतःला मी सांगणार नाही कोणाला. नाही ऐक, हे मी पायरीवर घसरून पडलो म्हणून सांगेन. मला जाऊ द्या, मी पाया पडतो. ए थांब. अहो खरंच जाऊ द्या. मी परत नाही येणार. मला जाऊ द्या, पाया पडतो मी. आत्ता जाऊ देते, पण एक गोष्ट डोक्यात फिट करून ठेवायची. परत जर माझ्या वाकड्यात शिरलास ना तर खरंच जिवंत नाही सोडणार तुला. जा चल. माझ्यावर वार केलास ना, तू विकीच्या डोक्यात कायमची फिट झालास. आता इथून पुढे येणारं संकट हा विकी सुद्धा थांबवू शकत नाही. किती वेळ झाला, गाडी पण इथंच लावली. कुठं गेला यो काय माहिती राव. गोपाळ, अरे कुठं गेलतास तू? हा, कुठं जाणार मी? गेलो तो डिलिव्हरी द्यायला. अरे गोपाळ, सकाळी गेलता तू, संध्याकाळ झाली. लगा एवढ्या वेळात माणूस पुण्याला जाऊन परत माघार येतोय गावात. बरं, जाताना मला सांगायचं तरी कुठे गेलताय काय? लकी, तुला काय जामकर चावलाय कर? एवढे काय प्रश्न विचारायला लागलाय तू? अरे तसं नाही गोपाळ, आता तुला माहिती आहे, तू नसला का नाही सगळी मला प्रश्न विचारतात. अरे गोपाळ कुठं आहे, गोपाळ कुठं आहे? नाही, तू इथनं गेला, 4-5 बायका इथे येऊन बसल्या. त्यांचं काय काम असेल तुझ्याकडे? त्यांना मी म्हणलं 5 मिनिटं थांबा. गोपाळ लगेच येईल. त्यांना बसवलं चहा पेट टपरीव. लगा 5ची 50 मिनिटं झाली, पण तुझा पत्त्या नाही. त्या गेल्या ते गेल्या, जाताना मला शिव्या देऊन गेल्या. वरनं माझे पैसे अरे चुकलं माझं बाबा, तुझ्या पाया पडतो. इथनं कुठं मी जाईल ना तुला सांगून जाईन, मग तर झालं. अरे तसं नाही गोपाळ, म्हणजे जाताना किमान मला सांग ना तू कुठं चाललाय, किती वेळ लागणार आहे, कुणाकडे चाललाय, है ना? म्हणजे चुकलं म्हणलं की लकी, मला सांग, एवढ्या बायका येऊन गेल्या, असं कोण वेगळंच माणूस झालं तर? वेगळं म्हणजे असं माझ्या दुकानाकडं संशयाच्या नजरेने बघतंय किंवा संशयास्पद हालचाल करतंय इथं कोणी असं? तसलं नाही कोण आलं. ठीक आहे, तू तुझं काम बघ, मला टपऱ्या आवरायचे लागा. सकाळपासून टपऱ्या नाही आवरली. हा कोण आहे जो माझ्यासोबत डाव खेळतोय? कोण असेल तो? लाली? ती जर का लाली असेल तर पुढचा डाव काय असेल तिचा? घर, दुकान, गोडाऊन बघितलं पाहिजे. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे आहेत. म्हणजे इथे कोणी खाली आलं नव्हतं चिठ्ठी ठेवायला.